ठरलं तर मग या मालिकेच्या 21 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्या, भूमी आणि सखी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन आणि सायली सुमनचा शोध घेत घेत अगदी योग्य ठिकाणी पोहोचतात. ज्या खोलीत सुमनला गुंडांनी बांधून ठेवले आहे त्याच गल्लीत दोघेही येतात. मात्र सुरुवातीला त्यांना सुमन कुठेच दिसून येत नाही. शोध घेऊन थकलेले दोघेही बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, सायली, सुमन काकू कुठेच नाही ग. सायली काळजीत पडून अर्जुनला म्हणते, अहो, आपण चुकीच्या पत्त्यावर किंवा चुकीच्या गल्लीत तर आलो नाही ना. आपण दुसऱ्या गल्लीत जाऊन पाहायचं का? सायलीचा जीव सुमनसाठी तिळतिळ तुटत असतो. दुसरीकडे सुमनला ज्या खोलीत डांबून ठेवले आहे तिथून तिला अर्जुन आणि सायली बोलताना दिसतात. मात्र तोंड बांधलेले असल्याने तिला हाक मारता येत नाही. अर्जुन आणि सायली तिथून निघून जाणार इतक्यात सुमन आतून काहीतरी वस्तू पाडून आवाज करते. तो आवाज ऐकताच अर्जुन आणि सायलीचे पाय जागीच खेळतात. काहीतरी काळंबेरं असल्याचं अर्जुनच्या लक्षात येतं. वेळ न घालवता अर्जुन त्या बंद दरवाजावर जोरात लाथ मारतो आणि दरवाजा उघडतो. समोर सायलीला तिची सुमन मावशी सुखरूप दिसते. अखेर अर्जुन आणि सायलीची सुमनशी भेट होते आणि एका मोठ्या संकटाचा थरार इथेच संपतो. पुढील भागात काय घडणार? सुमनला वाचवल्यानंतर आता अर्जुन आणि सायली नागराजचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.